सोहळ्यात आज 7व्या दिवसाची अर्थात उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं योगायोगानं या कीर्तन सेवेचे सौजन्यदाते अर्थात संत पूजन ज्यांच्याकडे ते नारायणराव रामरावजी हागे, रामदास गोविंदास सरोदे, अंबादास काशीराम हागे आणि मनोहर एकनाथराव ढोरे याच आणि ही कीर्तन सेवा या ठिकाणी घेतलेली आहे. लय लीट कळायला तुम्हाला. ध्यानात ठेवा की आज का आहे, आज कीर्तन आहे. ही ध्यानात ठेवून ऐका, म्हणजे असं काही बाकी काय नाही, आज कीर्तन आहे. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून संताकडं देवाला आमचा निरोप पाठवा अशी मागणी मागतात. कसं आहे, देवाकडं काय मागायचं, संताकडं काय मागायचं वेगळं थोडंच आहे. नेहमी आपण अभंगात देवाकडं मागत असतो, आज आपण संताकडं मागणार आहेत, पण मागणारच आहे, त्याच्यात विषय नाही. आणि विनंती करते तुकोबार आहेत. विनंती करते कोण आहेत? हे उदय इकडे बघ. हा, विनंती ज्यांनी केली त्यांचं नाव तुकाराम महाराज आहे, आणि ज्यांच्याकडे करायची त्यांचं नाव संत आहे. अधिकारी सामान्य नाही. आता कसं असते, संतांना विनंती करायची आणि संताला सांगायचं की आम्ही एवढा मोठा 12वा वर्ष झालं सप्ताह करायला लागलो, एवढा निरोप देवाच्या कानावर घाला. कुणाच्या कानावर? देवाच्या. आता देवाच्या कानावर घालायचं म्हणल्याच्या नंतर देव काही चिल्लर माणूस नाही, जगातला सगळ्यात मोठा माणूस देव आहे, बरोबर आहे का नाही? मग देवाच्या कानावर घालायचं म्हणल्याच्या नंतर माणूस बी तेवढा वजनदार लागेल की. कसं असतंय, मोठे मोठेच असतात शेवटी. मोठ्याच्या जवळ गेल्याशिवाय मोठे कळत नाहीत. आपण लांबूनच म्हणतो हे अशीच आहेत, ह्यांचं काय खरं आहे. जवळ गेल्याशिवाय मोठे कळत नसते. लक्ष द्या माझ्याकडे न बोलता. देव मोठा आहे आणि मोठ्याच्या कानावर निरोप घालायचा म्हणजे सामान्य नाही. कसं असते, मोठ्याच्या सगळ्यात मोठ्या अडचणी दोनच आहे. मोठ्याच्या अडचणी किती महाराज? दोन आहे. मोठ्याची पांडुरंगभाऊ पहिली अडचण आहे, मोठ्याला उपकाराची जाणीव नसते. लक्षात आलं? आणि मोठ्याची दुसरी अडचण आहे, त्याच्या मागं व्याप असल्यामुळं काही गोष्टी त्याच्या ध्यानात राहत नाही. समर्थाशी नाही उपकार स्मरण, समर्थाशी नाही उपकार स्मरण, समर्थाशी नाही उपकार स्मरण, समर्थाशी नाही उपकार स्मरण, दिया आठवण वाचुनिया वाचुनिया, दिल्या आठवण वाचुनिया समर्थाशी नाही उपकार स्मरण. लक्ष द्या पूर्ण. समर्थ म्हणजे मोठा, आणि मोठ्याला उपकाराची अन्न काय नसते, जाणीव नसते. आणि दुसरी गोष्ट, मोठ्याच्या ध्यानात राहत नाही, व्याप जास्त असते. आता ज्याला सांगायचं होतं ध्यानात राहत नाही. पण महत्वाची एक गोष्ट मोठ्याची चांगली आहे. उंची चांगली 36 36. मोठ्याच्या दोन अडचणी बेकार आहेत, पण मोठ्याची एक गोष्ट चांगली. कोणती? आठवण करून दिले की कामं होती. मोठ्याला आठवण करून द्यावं लागते. दिल्या आठवण वाचुनिया, आठवण करून देणं महत्वाचं आहे की बाबा तुम्ही इथं शब्द दिला होता, असं असं म्हणला होता. हे आठवण करणं हे अतिशय महत्वाची गोष्ट. मग आता कसं असतंय, बरं दुसरी अडचण आहे, मोठ्याला सांगायला बी जावा तरी मोठे गरीबाचं ध्यान देऊन ऐकत येत का? ऐकत येत का नाही? समजा ह्या साहेबाची सभा चालू आहे, पोहन समदार साहेबाची सभा चालून एखादा मधीच गेला, साहेब साहेब मी कंचनपूरचा आहे, माझं एक काम होतं. हे भोवतालची कुत्रे जवळ येऊ देते, आपल्या ते काय म्हणते त्यांना, ती काय असतेत ना, ती माणसाला जवळ येऊ देतात का? होय बोला की, पोरव सांगा की, जवळ येऊ देतात ती नाही. हे झालं पुन्हा भेट गेली वाऱ्यावर वरात. ऐकत येत का? नाही. मी बोलत नाही, तू खूप बोलतात. दुर्बळाचे कोण ऐके घालो नियामन, ऐके घालो नियामन, ऐके घालो नियामन, दुर्बळाचे कोण ऐके घालो
ऐके घालोनी गुरुबाचे कोण ऐके घालोनी ऐके घालोनी कोण ऐके घालोनी नाही महाराज विशालचं आज वेगळंच वाजायलंय का नाही वाजायला लागलं सांगा. रोजच्या पेक्षा वेगळंच वाजवायलंय का नाही. कसं असतंय सवत असल्याशिवाय बाई नटून नांदत नसते ही ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही. नाही तर काय मी बी ह्याचं ऐकलं की पकवास पण आज क्वालिटीचं वाजवायला लागला. टाळी टाळी कारण सवत ओरिजिनल आहे ना त्याच्यामुळे अडचण नाही काही. कुणाला बी वाटतंय ना आपलं दिसतं विठ्ठल. नाही तर भरत अण्णाला टक्कर देणं सोपी गोष्ट नाही महाराज. म्हणजे हे महेश महाराज भरत महाराजाकडे शिकत येतं. महिन्या पण 8 दिवसाला 15 दिवसाला इथून गाडी घेऊन बीडला येते. श्रद्धा याला म्हणतात विठ्ठल. मोठे माणसं गरीबाचं ध्यान देऊन ऐकत. तुमचं नाव सांगा म्हणजे मला सारखं विचारावं लागत. महादेवच आहे का नाव. हा मग बरं आहे. हा ढोरे गावातलेच आहेत का. हा मग काय नाही. मग कसं आहे ध्यान नाव असले म्हणजे ध्यानात बरं पडतंय नाही विचारायला. होय तुमचं काय परमेश्वर. बरं एक महादेव एक परमेश्वर तुमचं. हा मग काय नाही कैलासावर महादेव. लक्षात आलं का नाही. विठाल विठाल दुर्बळाचे कोण ऐके घालोनिया मन. महाराज म्हणतात मोठे माणसं गरीबाचं ध्यान देऊन ऐकत नाही. ऐकत आहेत का नाही. मग तुम्हाला काय वाटलं मोठे ऐकत नाहीत मग गरीब नाद सोडतात का. हा माझी भाषा कळाली भारत महाराज इकडे काही अडचण नाही. मोठे नाद सोडतात का बारके नाद सोडतात का. जेवढे बी बारीक नाद आहेत खालीवरी करायचे ती गरीब आली मोठ्याली नाही. माणसं म्हणतात गरीब आहे जाऊ दे. अण्णा विनाकारण गरीब राहत नसते. ह्यांच्या चाली बेकार असतात म्हणून गरीब राहिले असते. खोड बेकार असती ह्यांना नसलेली नालायक धंदे ह्यांच्याकडे असते. तर इथं बसायचं सोडून देणार आचार्याजवळ जाऊन बसणार. उगच उगच भाजीत बुडबिणार. हां हां मीठ कमी मीठ टाक. भाजी बिघडून देणार मंडपात येणार. तिकडं ऐकाय बसायचं सोडून इकडं बसणार. त्या 36ला डोळा हाणणार आवाज बिघडी करणार निघून जाणार. ही नाद गरीब आली असते मोठेली नसते ती ध्यानात ठेवा. माणसं म्हणतात गरीब आहे जाऊ दे. गरीबच चालीची जास्त असते. लक्ष द्यायला लागलंय का बोलणं. त्याच्यामुळं कसं आहे मोठे गरीबाचं ध्यान देऊन ऐकत नाहीत. बारके बी नाद सोडित नाही. बारके वशीला लावते. काय लावते ज्याचा वशीला त्याची कुत्री काशी वशीला लावतात. बारके बारके म्हणते साहेब ऐकत नाहीत का. नाही ऐकू द्या. पांडुरंग साहेबाकडे जायचंच नाही. लाल दिव्यावाली गाडी कुठे बघायचं आणि पार्किंगमध्ये जाऊन साहेबाच्या गाडीजवळ जायचं आणि दरवाजा वाजवायचा. ड्रायव्हरला खाली घ्यायचं. खामगावला न्यायचं. चांगलं हॉटेल असेल तिथं त्याला चहा पाणी जशी पद्धत असेल तसा चहा. कोणाला साखरेचा चहा कोणाला गुळाचा चहा कोणाला गुळाचा कोणाला नासलेल्या गुळाचा पण गुळाचा चहा. लक्ष द्यायला लागलं का नाही. चहाच्या बी पद्धती असतात. खुश करायचं कुणाला हे उदय हा कुणाला आणि ड्रायव्हरला खुश करायचं. आणि निघायच्या टायमाला विचारायचं काय कैलासराव काय विचारायचं आपला परिचय कुणाला. हां ड्रायव्हरला कुणाला कैलासराव महादेवाला विचारावं लागेल की पुन्हा अजून बरोबर आहे का नाही. ड्रायव्हरला खुश करायचं कुणाला परमेश्वर आणि ड्रायव्हरला बरं विठ्ठल. आनंद एक आहे तिघाची देवाची नाव आहे त्याच्यामुळे अडचण नाही. ड्रायव्हरला खुश करायचं आणि निघायच्या टायमिंगला विचारायचं आपला परिचय माझा. मी साहेबाच्या गाडी वाजतो. बाबा बाबा मी 2-4 दिवस झालो फोन लावतो साहेब फोनच उचलीत नाहीत. माझा नंबर घ्या. चहा बोलवतो ना. लक्षात भारत महाराज चहा बोलवतो ना. माझा नंबर घ्या. रात्री 12ला फोन लावा. हॉटलाईन जोडून देतो. कुणाकोण वशिला तुकोबर आहे म्हणले आमच्या 12व्या सप्त्याचं कानाव घराने देवाच्या घालायचं. तर आता देव ऐकायला तयार नाही. आम्ही वशिला लावू. आम्ही ड्रायव्हर गाठला. गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी
बघू टायमिंगकडे बघायचंच नाही, हा जी होईन ती होईन. लक्षात आलं का ना? गरुडाचे पायी जी होईन ती होईन, बघू त्यात काय होते तसं. ठेवी वेळोवेळा डोई वेगी आणावा तो हरी, आणि मज दिना ती उद्धरी. कुणा कोण वशिला उदय? हा काय ड्रायव्हर कोण म्हणा? लक्षात आलं का नाही? ड्रायव्हर कोण वशिला लावला. पण आता कसं आहे, ड्रायव्हरचा वशिला आहे पण 100% लागलच याची गॅरंटी का? हां, माणसं म्हणजे रे तू गाडी चालवायचं काम कर, कोणत्या तारखा घ्यायच्या आणि कोणत्या नाही मी बघ. मूडवर असते ना ती. आणि त्यातली त्यात मूड चांगला असला, ड्रायव्हर म्हणला आपल्या गावची तारीख, अरे तुझ्या हाताने लिहून ठेवायची, द्यायचं का घ्यायचं, घरचा कार्यक्रम आहे, मूड चांगला लागतो. मग आता ही ड्रायव्हरचा वशिला आहे पण 100% लागेल याची गॅरंटी नाही. आपल्या तर आपल्या तपपूर्तीचं घरानं देवाच्या कानावर घालायचे म्हणजे घालायचे. देवा हा काम एवढा शब्द करायला त्याच्या कानावर घालायचे. पहिला वशिला तर आपला परमेश्वर फेल गेला, ड्रायव्हरचं ऐकायला तयार नाही ना. मग दुसरा वशिला म्हणले डायरेक्ट घरात हात घालायचा. कुठं हात घालायचा? घरात. आणि बायकोचं ऐकत नाही असा माणूस आहे का? हा, कसल्या बी लांबक्या मिश्या ठेवा, बाया भेटतात का? भेटतात का बाया? हा, काय महादेव महाराज बाया भेटतात? बाया भेट नाही. अहो लांबक्या मिश्यावाले माणसं बायानी गार करून टाकलेत महाराज. काही बोलत नाहीत, काय नाही, त्यांना कसला बी जोक सांगा अशी बघत आहेत. हसू पळूनच गेले त्यांचे, काही नाही. लक्षात आलं का? आणि ते असे त्यांना अशी बघत आहेत. आणि आपण डावचं ए हां हां काय झालं? काय नाही, पप्याच्या माईचं ध्यान झालं, ह्याच्यातच गेलेत महाराज निम्मे अर्धे. लक्षात आलं का नाही? त्याच्यामुळं मिश्या ठेवायचंच काही काही बंद करून टाकले. आता बायकोच बी आहे ना, मिश्या काय चेहात बुडवायच्यात का? काय कामाच्या मिश्या? अवघड आहे. अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की ड्रायव्हर वशिला फेल गेला, बायको कडला वशिला 100% लागल. आम्ही हमेशा सांगतो, काही माणसं जगायला म्हणा कशी म्हणा मुंबई पुण्याला जाते आणि इकडून एकटेच जातात. इथं फळी र, त्याच्यामुळे मी मागं पुढती हे व्हायला लागले, बाकी काय नाही, अडचणी आली त्याच्यामुळे लांबून बोलायला. हां जमलं. आता ड्रायव्हर काही माणसं जगायला म्हणा कशी म्हणा मुंबई पुण्याला जातात, इथून एकटेच जातात, पण तिकडं गेल्यावर चतुर्भुज नर होऊन ठेले. हां, पुण्या मुंबई लग्न बिग्न झालं, काही कामधंदा नाही भेटला की हातगाडा घ्यायचा आणि भाजीपाला गाड्यावर टाकायचा आणि भाजीपाला गल्लोगल्ली विकायचा. लक्षात यायला लागले का? बरं कशासाठी बोलायला हुकी आली का मला? नाही नाही, घरातल्या वशिल्यासाठी चाललंय. हां, नाही तर पुन्हा म्हणायचे अरे ओ कहाँ जा रहा है, असं होऊ नये. विढल गाड्यावर भाजीपाला टाकायचा आणि गल्लोगल्ली गाडा विकायचा. काय भाजीवाले भाजी घ्या, भाजीवाले. जमलं का? जमलं का? होय जमलं का? नाही, डबल कोरोनानं तोंड काढलं तर प्रॅक्टिस असावी, बाकी काही नाही. आवाज दिला, नेमका गाडा घातला कलेक्टरच्या कॉलनीला. आवाज दिल्याबरोबर कलेक्टरची बायको बाहेर आली आणि कलेक्टरच्या बायकोनं आवाज दिला, ए भाजीवाल्या इकडे. हे ना गाडा जवळ न्याला आणि ओळखीलं घरे कलेक्टरचं आहे म्हणून. पैशाला अडचण नाही, काय काय तुझ्याजवळ. हे ना पहिल्यांदा हात जोडले, धंद्याची टेक्निक असते. हात जोडली आणि हात जोडून म्हणला, आई साहेब. काय म्हणला? आई साहेब, वांगे बटाटे टमाटे कोथिंबीर तुम्हाला जी पाहिजे ती आहे. स्वतः बाईच्या घरात गेला, पिशवी आणली, धर वांगे टाक पिशवीत, धर बटाटे टाक पिशवीत, धर टमाटे टाक पिशवीत. मोजायचं नाही काय ना, गट पिशवी भरली महाराजांनी बाईच्या घरात नेऊन ठेवली. आणि निघायलाच्या टायमाला बाईनं सांगितलं, ए थांब, माझी पर्स घरात आहे. कशाला? कशाला अण्णा? पैसे द्यायला. ती लगेच हे ना हात जोडले, आई साहेब पैशाची गरज नाही, पैसे कमवायला लय जागा आहे, तुमच्याकडून पैसे नाही घ्यायचे. अरे पण लय जागा पैसे कमवायला, तुमच्याकडून पैसे न ग. गरीबाव काशवी नजर असू द्या. आता हे ज्याला खरंच कळते राजकारण बिजकारण त्यासाठी हे चांगलं आहे. लक्षात आलं का नाही? कशाचीच गरज नाही साहेब, पैशाची गरज नाही. मोठी माणसं आहे तुम्ही,
तुमच्या मागच्या गल्लीत पत्राचे शेड ठोकून राहतोय मी. पैसे कमवायला तुमच्याकडे आलो नाही, माणूस की म्हणून आलोय. फक्त गरीबावर लक्ष असू द्या, गरीबावर काशवी नजर असू द्या. गरीब माणूस आहे. अरे चहा नाही, पाणी गेलं निघून. दुसऱ्या दिवशी हजरच. नीट आहे का बाजीवाले? आवाज दिला की बाई बाहेर आली की ह्यानं सांगितलं, आय साहेब ऊन पडलंय, पायात चप्पल नाही, मी येतो तिकडं. पिशवी भरली की बाईच्या घरात. दुसऱ्या दिवशी तशी, तिसऱ्या दिवशी तीच सिस्टीम. विशाल महाराज चौथ्या दिवशी बाईने विचारले, तुला एखादं पोरग आहे का रे? हाय हाय म्हणला, एक पोरग आहे. शिकलेलं आहे का रे? शिकलेलं आहे, पण काय शिकलेलं आहे मला माहीत नाही. त्याला उद्या घेऊन येतो, त्याचे डॉक्युमेंट्स घेऊन ये. कागद कागद शिकलेले. पोरग ती डॉक्युमेंटची फाईल हजरच. इकडं बघा महादेव महाराज, ती फाईल आणि ती हजरच लगे आणून दाखविलं. बाईनं बघितलं, अरे वा ग्रॅज्युएशन झाले. म्हणले हो. नोकरी करायची इच्छा आहे का? आता बायको कुणाची? बरं, एक पोरग नोकरी लावणं ग्रॅज्युएशन असले हो, कलेक्टरला पवन जड आहे का? ग्रॅज्युएशन आहे ना पूर्ण. ह्याला बाईनं विचारले, तुला नोकरीची इच्छा आहे का? ये ना असे हात जोडले. म्हणलं आई साहेब, पोरग तिथंच होतं ना. ते म्हणलं आई साहेब तुम्ही म्हणले हो घर झाडीन विठ्ठल. आजपर्यंत कुणी कुणाच घर झाडलंय का? बोलण्याची पद्धत असते, व्यवहार सांभाळता आला पाहिजे. हा बघा तुमचा मंडप झाडा येतो तर आम्ही, असा एखादा महाराज म्हणता असला, कोणताच मंडप झाडीत नसतो महाराज. मंडप झाडायलाही बोलवा आम्हाला म्हणलं की समजायचं तारीख द्या म्हणतो, बाकी काही दुसरा विषय नाही त्याचा. लक्षात आलं का? म्हणजे बोलण्याची एक सिस्टीम असते. आता माझ्याकडे लक्ष द्या पूर्ण. मग हात जोडले, तुम्ही म्हणलात घर जा, ठीक आहे. बोलते संध्याकाळी साहेबाला, झाली नोकरी पक्की. दृष्टांत संपला नाही. माझ्याकडे लक्ष द्या. साहेब ऑफिसमधून आले आणि जेवायला बसले. साहेबाला भुकीचा मोसम. माझे शब्द कळतात ना? साहेबाला भुकीचा मोसम आणि मॅडमनं गेर टाकला. बाया मोसम बघून गेर टाकतात, ही कधी बी ध्यानात ठेवायचं. बिगर मोसमात गेर टाकीत वातावरण कसं आहे बघा त्यात आधी. बाईनं गेर टाकला. होय ते म्हणलं का हाय? तुम्हाला तर सांगायसारखंच नाही कुठलं. बरं सांग का हाय? एक भाजीवाला आहे, त्याचं काय आहे? त्याचं कसं आहे, एक पोरग आहे, त्याला रोज फुकट भाज्या देते, चहा नाही, साधं पाणी घेत नाही. तुझं म्हणणं का आहे? तुमच्या ओळखीनं कुठं एखाद्या कंपनीत चिटकलं तर बघा. ठीक आहे एवढंच आहे का? हां एवढंच. उद्या बुलढाण्याला ये म्हणा, झाली नोकरी पक्की. दृष्टांत संपला. मला तुम्हाला विचारायचं आहे, आज लाखो रुपये भरून नोकऱ्या लागायल्यात का? नाही. बरं, ह्यानं नोकरी पोराला लावली का नाही लावली? कशाच्या आधारावर? भाजीपाल्याचा काही संबंध नाही. हे चीन कलेक्टरची ओळख बी नाही. ह्यानं बाईकडे हात घातलाय. काय तू कोबराय म्हणले नाही का ऐकत देवगरुडाचं? आम्ही बी त्याच्या बायकोकडे हात घातला. मग राही रखुमाबाई तुम्हारी उद्या गया, राही रखुमाबाई तुम्हारी उद्या गया, आया लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, काकुल जरा बोर व्हायले का चहा सांगू एकदा, म्हणजे फ्रेश होतील, बाकी काय नाही. पाय लक्ष्मीचे हाती, तिशी यावे का कुलती,
वेगी आना वातो हरी मज दिना ते उद्धरी. काम एकच आहे, 12 वर्षापासून सप्ताह केलाय, देवाच्या कानावर घालायचे, बाकी काय ना. शेवटचा दिवस आहे उगा त्याच्या कानावर जातं. एवढा खर्च केलेला त्याच्या कानावर तर जाऊन ज्याच्यासाठी केलंय त्याच्या. होय बरोबर आहे का नाही? हा मग ही काही 12 वाढले हरकत नाही, पण त्याच्या कानावर घालूनच जायचं, काही अडचण नाही. लक्षात आलं? महाराज म्हणतात बायकुकून वशिला लावला. पण आता कसं आहे, सर्रास माणसं बायकोची ऐकाने येते, पण कोणी बी गावात 2 तरी खनपट अशी असते ती बायकोला मुजीतच नाही. जुनी माणसं असतात रुबाबदार मिशावाले, चुला निमूल, माझ्या विषयात हस्तक्षेप करायचा नाही, अशी करारी माणसं असतात काही काही. हां कसं असतं, डरते वो लोग है जो पाप करते. घाबरणाऱ्या माणसं ती असते, दिनव्याची लफडी असते त्यांची, ती घाबरते. लक्ष द्यायला लागले का नाही? ही घाबरणारी नसतात, करारी असतात. ए शिस्तीत विडहल. मग आता बायकोचं ऐकत नाही असा माणूस नाही, पण कोणी बी गावात 2 माणसं बायकोचं ऐकत नाही. तसं देव सुद्धा बायकोच्या ऐकण्यातला नाही. शेवटी मुक्कामाला कुठे देव रेस्ट हाऊस गाठलं. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. चौकून वशिले लावले, पण देव कुणाचं ऐकायला तयार नाही. आता कसं असतंय, मग आता ही किती बी मोठा माणूस असू द्या, किती बी मोठा, त्याच्या काळजातली 2 तरी माणसं असतील. किती बी मोठा असू द्या, कुठल्या बी आपल्या क्षेत्रातला असू, राजकारणातला असू, कुठला बी असू, त्याच्या भावनेतले 2 माणसं असतील की जगाचं मोडू शकतो, पण त्या 2 माणसाचा शब्द मोडत नाही. अशी माणसं असतील. मोदी बी असू द्या, कुणी बी असू द्या महाराज, मोठे बी माणसं असली, जगातले सगळ्यात मोठे, तरी जगात कुणाचं ऐकत नाहीत. किती बी कडक असू द्या अधिकारी, पण त्याच्या भावनेतला एक तरी असतो, ते करून टाक म्हणलं की करून टाकावं लागतं. कळायला लागलं का नाही माझं बोलून? याचा अर्थ समजा साठे महाराज तारीख घ्यायची, साठे महाराज माणसं म्हणले कुणाची बी घ्या, पण साठे महाराजाची घेऊ नका राव. का? ऐकतच नाही, थोडं बी पैशाला ऐकत नाही, नाव व्यवस्थित बोलत नाही माणसाला, काय नाही काय नाही, रुपया कमी नाही काय नाही. माणसं म्हणते ठेवा मला बी माहिती ते असंच आहे म्हणून, कुणाला मुजीत नाही म्हणून. आता मी कसं आहे, मी बी महाराजच आहे, बाकीचे बी महाराजच आहेत, पण मी बी महाराजच आहे, पण मी बदमाश महाराज आहे, ही लक्षात ठेवा. लक्षात आलं की नाही? बदमाशगिरी निबर माणूस आहे. इकडं लक्ष द्या. माणसं म्हणतात मग तुला आपले हे भारत महाराज माहितीत का? हां भारत बोरकर. हां मग ती तू काय कर, भारत बोरकरला फोन लाव. साठे महाराज नाही, कोणता बी महाराज असू दे, जगाचं मोडतेत, पण भारत महाराजाचा शब्द मोडीत नाही. असं असते का नसते? कुणाच्या बी काळजात बोला की हा असते. मग तिथं बी इथं बी असंच आहे. देव या जगात कुणाचंच ऐकत नाही, पण देव संताचा शब्द मोडीत नाही. हरी पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ हती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. या जगात देव, इकडे लक्ष द्या, देव कुणाचंच ऐकत नाही, पण भोजने महाराज सारखे असतील, गजानन महाराज सारखे संत असतील, यांचा शब्द देव मोडीत नाही. बोलले की बोलते, पुन्हा रिवर्स नावाचा गेर टाकीत नाही. ज्ञानोबराचे शब्द सांगतो म्हणजे लक्षात येईल. तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी,
आणि तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी. ज्ञानोबराय म्हणतात संत जसं बोलते तसाच देव वागणार. संत जर बोलले काय ह्या चोपदाराचा ह्या कैलास काय काय आडनाव कैलास आरचा उद्धार करून टाका असे जर संत बोलले तर मग कैलासरावानं महाग काय काय कुटाने केले त्याच्या आधी ही काढायचं नाही. बोलले बोलले विषय संपला. पुन्हा लक्ष द्यायला लागले. संत बोलले ना देव मागचं बघत बसत नाही. संत बोललेत उद्धार करा उद्धार माग काय काय झालंय कसं कसं झालं ही बघायचं नाही. शब्द टाकला की टाकला प्रमाण त्यांच्या बोला. प्रमाण त्यांचा बोला, प्रमाण त्यांचा बोला, हे प्रमाण त्यांचा बोला. देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा अंकिला, प्रमाण त्यांच्या बोला आणि देव भक्ताचा अंकिला. बोर नाही ना होईल कळायले ना. संत बोलले की देव पुन्हा रिवर्स गिअर टाकीत नाही. बोलले बोलले मग काही बोलू महाराज त्यांनी. हा ती मेलेला म्हणले उठ सच्चिदानंद मेले माणूस जिते उठवे. शब्द टाकला की टाकला पुन्हा रिवर्स टाकीत नाहीत. हा कैवल्याचा अधिकारी ज्ञानोबराय मोक्षाची सोडी बांधी करी. ज्ञानोबराय म्हणतात काही बी बोलू द्या त्यांनी. तुका म्हणे खरे झाले, तुका म्हणे खरे झाले, माणसं दोन चार ठुले थोडे महाग आहेत पण चांगले आहेत. काही का पैसे जातात पण शिन येत नाही. तुका म्हणे खरे झाले हरी एका बोले संताच्या. संत बोलले की देव त्यांचा शब्द ऐकणार म्हणजे ऐकणार. लक्षात यायला लागले माझं बोलून. त्याच्यामुळं देव कुणाचाच ऐकत नाही पण देव संताचा शब्द मोडीत नाही. मग आता आपल्याला वशीला बी कुणाकडे लावावं लागेल. बोला की हा परमेश्वर कुणाकडे लावावं लागेल सांगा. ही मस्त नाव आहे ह्यांचं. परमेश्वर म्हणलं की जमलं पुढलं आडनाव घ्यायची गरज नाही. कारण देवाला परमेश्वर आपण म्हणतोच की. ह्यांची नाव लय मस्त आहेत. महादेव कुठं राहतो तर कैलासावर राहतो. कैलासात कोण आहे तर परमेश्वर आहे. असं म्हणजे सगळं एकदम असं जुळवाजुळी की बरोबर आहे का नाही. मस्त नाव आहे ते एकदम. आणि त्याच्यामुळे हे सगळं असल्यामुळं उदयाला आलंय सगळं. बाकी काय लक्षात आलं का नाही. उदय बघा इकडे लक्ष द्या. आता माझ्या पूर्ण लक्ष द्या. काय पुटवर आलं आपलं लक्षात आहे का तुमच्या ध्यानात बसायला लागलं का. गरुडा कोण आहे बघितला वशी लावून अन्न ऐकते का देव नाही. लक्ष्मी कोण लावला देव ऐकायला तयार आहे का नाही. बरं महेश महाराज इकडं रेस्ट हाऊस गाठलं तरी बी देव ऐकायला तयार नाही. देव ऐकायला कुणाचं ऐकायला देव. माणसाने मोसम धरलाय बरं का चांगलं. ऐकायला लागले ध्यान देऊन 12 वर्ष झाले की आता शेवटी बरोबर आहे का नाही. हां देव ऐकायला महादेव महाराज कुणाचं संताचं. मग ते काय बी म्हणू द्या त्यांनी. पुन्हा ते बोलले की बोलले देव म्हणतो नाही नाही त्यांचा शब्द मला मोडता येणार नाही. एक प्रमाण वाचलं ना आपण. न पुसता जाता नये आणि खाली बैसता ही बिहे. असं खाली जरी बसायचं झालं तरी देव संताला विचारणार बसू का. संत बस म्हणले तर बसणार.
एवढं ऐकण्यात आहे महाराज देव संताचे. हा चिल्लर नाही, संताली चिल्लर समजायचं नाही, ध्यानात ठेवा. कधी बी देवापेक्षा एक काकण जास्त किंमत आहे संताची. साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. 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 साधू थोर जाना कलियुगी. वाह 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 गुरुजी. हे साधू गोंडाळे थोर जाना क्या बात है हो. बोला ताली 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 माय बाप. हे साधू थोर जाना कलियुगी. हो साधू हो साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. थोर जाना कलियुगी. थोर जाना कलियुगी. एकदा जोरदार टाळी हो द्या सगळ्यांनी. असं एखादा मोठा नारळी सप्ताह असल्याने वाटायला लागलं की नाही, 100वा सप्ताह असले 12 वाटायला लागलाय का गडाचा. पब्लिक बी बघा ना, मग कुठवर महिला म्हणजे बाया बघू नका थोबाट वाटे इकडे बघा. आम्ही सांगायलोय विश्वास तर राहिलाच नाही बा थोडा बी. महाराजावर तरी विश्वास ठेवा, नवरे होता नाही राहिला. आता विठ्ठल विठ्ठल. साधू थोर जाना साधू थोर जाना आणि साधू थोर जाना कलियुगी. कलियुगात साधू सारखं श्रेष्ठ कुणीच देवापेक्षा एक काकण किंमत. मग आता देव दुसऱ्याचं ऐकत बी नाही. देव ऐकायला कुणाचं? परमेश्वर महाराज कुणाचं ऐकायला? देव संताचं. सरळ सरळ संताचं ऐकायला. मग आपल्याला वशीला कुणाकडे लावावं लागेल? संताकडे. बरोबर आहे कैलास महाराज, संताकडे. मग आता कसं आहे, कुणाला बी कुणाकून बी काम करून घ्यायचं म्हणलं त्याला भाषा व्यवस्थितच वापरावं लागेल. हा नाही नाही ती असंच आहे, असू द्या रे आपल्या गल्ली मी तो कुत्ता बी शेर होता. त्याला काय, त्याच्या गावात जायचं आणि त्याला नाही, हॅलो साठे महाराज आहेत का? हो, आम्हाला तारीख पाहिजे. म्हणलं किती? हे 11 मार्च, कंचनपूर, खामगाव. म्हणलं तारीख रिकामी नाही. रिकामी नाही? खामगाव तालुका, कंचनपूर. आम्हाला रिकाम नाही. या एक खामगाव तालुक्यात पाय मोडून टाकू. ही पद्धत आहे बोलण्याची? ही भाषा आहे का? नाही. ज्याच्याकडून काम करून घ्यायचंय त्याला भाषा बी गोडच वापरावं लागेल, बोलणं बी व्यवस्थित ठेवावं लागेल. कसं आहे, आम्ही नेहमी सांगतो शब्द हे शस्त्र आहे, ती लय जपून वापरावं लागतं. एकच आहे, शब्दाने मन कापलं जातंय तर शस्त्राने मान कापली जाते. लक्षात आलं? त्यामुळं आपल्या तोंडातले महादेव महाराज शब्द अतिशय प्रेमळ पाहिजे. हां, त्या प्रेमळपणामध्ये मग तुम्ही शिव्या द्या पण त्याच्यात प्रेम पाहिजे. लक्षात आलं की नाही? आता आम्ही किती बोलतो पण प्रेम आहे त्याच्यात. त्याच्यात तिरस्कार भाव नाही का आपल्या बोलण्यात? सांगा. नाही, त्याच्यात प्रेम आहे. त्याच्यामुळं बोलणं चांगलं पाहिजे. आणि ज्याच्याकडून काम करून घ्यायचंय म्हणल्यावर तर त्याला तर बोलावंच लागेल की व्यवस्थित. आज आपल्या सप्ताहाचा निरोप कुणाच्या कानावर घालायचं आहे? मग हे कुणाकून होणार आहे आज काम आपलं? गरुडाकून व्हायला लागले, राही रुक्माईकून व्हायला लागले, लक्ष्मीकून, शेष्याकून. काम कुणाकून होणार आहे? संताकून. मग संताकून जर काम व्हायचं असेल तर त्यांना बी गोड बी बोलावं लागेल की. हा हा म्हणून तुकोबारायनी आता देव फक्त संताचं ऐकतोय म्हणल्यावर त्यांना गोड बोलावं लागेल म्हणून 2 विशेषण लावले.
ओ संत मायबाप, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन बोलायले तुकोबा आहे. कृपाळू सज्जन विशेष तुम्ही संत जन कृपाळू कृपादान तुमचे मज 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 एवढे कृपादान तुमचे मज एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही यावी पांडुरंगा आठवण विशाल भाऊ हो टाळी. वा, कसं वाटायला लागले आज? कसं वाटायला लागले? कसं किती वाटायला लागले? बरं वाटायला? हा, लक्ष द्या. जी होईन ती होईन, काय लगे. मला माहिती आहे हे 12 झालं माहिती, पुन्हा एवढ्या मोठा करीत नाहीत, पुन्हा आपल्याला बोलवीत नाहीत. एकदा जी होईन ती होईन, लक्षात आलं का नाही? कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. शब्द वापरत असताना शब्द वापरले, काय विशेषण लावलं. म्हणले संत मायबाप कसेत? हरी कृपाळू सज्जन. पहिला शब्द वापरला संत मायबाप कृपाळू. कृपाळू कसलेत? कृपाळू. आता कृपाळू शब्दाचा अर्थ काय? तर कृपाळू शब्दाचा अर्थ करत असताना क्रिपू नावाचा धातू आहे. व्याकरण परिभाषेमध्ये क्रिपू नावाचा धातू सामर्थ्य अर्थाचं द्योतन करणारा. बरोबर. क्रिपू अन्वय करत असताना कसा? कृपाल येते इति नाम कृपालू. म्हणजे कायमस्वरूपी जे कृपा पाळू नयेत त्यांचं नाव कृपाळू. कोण काय पाळू नये तर कोण काय पाळू. कुणी पैसे पाळू नयेत, कुणी म्हशी पाळू नयेत, कुणी गायी पाळून, काही शेळ्या मेंढ्या पाळू नयेत, काही माणसंच पाळू नयेत. आमचे संत कृपा पाळू नयेत.
कसं असतंय काय उठेल मध्ये आता येऊ नका रे बाबा आणि तुम्ही जाऊ नका नाही तर आताच जाते विक्षेप करू नका मध्ये मध्ये त्यांच्या कृपेच्या बाबतीत वर्णन करत असताना म्हणले त्यांनी नजर जरी टाकली हा दिठीवा जयावरी झळके ज्ञानोबर आहे की पद्म करू माथा पारुखे त्यांची नजर जरी पडली आपल्यावर तरी त्यांच्या नजरेनं जीवाचं कल्याण होईल असली संत आहेत म्हणून त्यांना कृपाळू म्हणतात लक्ष द्या माझ्या कृपाळू म्हणतात आणि दुसरा शब्द वापरला त्यांचं नाव सज्जन आहे पहिलं कृपाळू कृपा पाळून कायम त्यांनी जर कृपा केली होता कृपा तुमची पशु बोली वेद त्यांची कृपा झाल्याच्या नंतर निर्जीव चालविली भिंती त्यांची कृपा झाल्याच्या नंतर गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे आओ ज्ञानोबरायाची नजर पडली पॅन्ट शर्ट घातली आणि पाया पडायला बाई आली बाई पाया पडली कपडे पोराचे माऊली म्हणले चिरंजीव भव पोरगी म्हणली हसली पोरगी आहे मी तुम्ही चिरंजीव म्हणायला माऊली म्हणले शब्द गेला गेला आता पुन्हा रिवर्स टाकीत नाहीत आम्ही नाही म्हणले मी पोरगी शक्यच नाही म्हणले अहो मॉडेल चेंज केलं पण संताचा शब्द स्त्रियेचा तो केला पुरुष उभा स्त्रियेचा तो केला पुरुष उभा मध्ये येऊन स्त्रियेचा तो केला पुरुष उभा स्त्रियेचा तो केला पुरुष उभा निमिष माते देह पालतीला देह पालटिला आणि स्त्रियेचा तू केला पुरुष उभा म्हणजे इकडे लक्ष द्या माझ्या अहो बाईचाच पुरुष केला हा अधिकार संताच्या नजरेचा आहे अधिकार सामान्य नाही त्याच्यामुळे या जगात कुणाबद्दल बी काही बी बोलायचं पण संताबद्दल चुकून काहीच बोलायचं नाही हरिजनाची कुणा न घडावी निंदा साहत गोविंदा नाही त्या संताशी शोभावी कोण्याही प्रकारे संताशी शोभावी कोण्याही प्रकारे संताशी शोभावी कोण्याही प्रकारे संताशी शोभावी कोण्याही प्रकारे संताची शोभावी कोण्याही प्रकारे संताशी शोभावी कोण्याही प्रकारे संताची शोभावी कोण्याही प्रकारे शोभावी कोण्याही प्रकारे गुरुजी 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 संताची 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 शोभावी कोण्याही प्रकारे संताची शोभावी कोण्याही प्रकारे संताची शोभावी संताची शोभावी कोण्याही प्रकारे क्या बात आहे वा अशी एकदा चाल म्हणली ना अंगात आलं एका माणसाच्या मी त्याला मिठी मारली म्हणलं देवा काय चुकलं मला म्हणला दमानी खिशात बिड्या आहेत मोडत्या वा संताशी कोपवी कोण्याही प्रकारे आणि त्याचे नोहे बरे उभय लोके संताला कोणत्या बी अंगानं जर तुम्ही दुखवण्याचा प्रयत्न केला हा तर देव तुमचं कधीच भलं करीत नाही कळायला लागलंय का नाही हा कधीच देव चांगलं होऊच देत नाही तिथं कुठं बी बिघडिणार पण बिघडिणार
मेळ लागू द्या ना. त्याच्यामुळं कोणता गायक असू, महाराज असू, कीर्तनकार असू, गावालेले सांगतो तुम्ही सगळेजण ऐका, ते कसे बी हो, माझं स्पष्ट म्हणणं असं असतं भारत महाराज, कोणताच महाराज कुणाच्या दारात आलेला नसतो मला बोलवा म्हणा. आपल्याला जोर आलेला असतो, आपण त्याला पैसे देऊन बोलवलेलं असते. महाग कुतायचं नाही पुन्हा, हे असलंच आहे तसलंच आहे, एवढे पैसे वाया गेले, हे चुकीचं शब्दच काढायचं ना. हा नाही आवडलं पुन्हा बोलवायचं नाही, पण महाग बोलायचं ना. कारण त्याचे नोहे बरे उभय लोकी, सकलीनं जरी तुमच्या तोंडातून एखाद्याबद्दल वाईट शब्द गेला, देव त्याचं कधीच चांगलं करत नाही. ऐकायला लागलं का नाही? त्याच्यामुळं जसं असेल तसं साधू संताला शब्दात दुखवायचं नाही, कुणाला नाव ठेवायचं नाही. ऐकायला का लक्ष देऊन? हां आता बघा, थोडं राहा, आता लक्ष द्या. मग आता कसं आहे त्यांच्या, आता आमचा आशीर्वाद, माझा तर कुणाला आशीर्वाद बी लागा आणि शाप बी लागा, त्याच्यामुळे मी द्यायना बी गेलो कुणाला. गेल्या वर्षी एक जण आलं तर दिंडीत मायक, बाबा आशीर्वाद द्या. मेला नको, नाही नाही आशीर्वाद द्या. म्हणलं नको वा, माझा आशीर्वाद लागा, द्या आशीर्वाद. मेलं तुला व्हायला निघायचंय का? नाही नाही आशीर्वाद द्या. म्हणलं कल्याण असो तुझं. काल भेट झाली माझी. म्हणलं बरं आहे का रे? मला ओळखीलं का दिंडीत आशीर्वाद दिला ना ते पुत्याला? म्हणलं हो हो ओळखीलं. बरं आहे का? एकदम बरं आहे. म्हणला महाराज 10 एकर इकला आतापर्यंत. त्याच्यामुळे मी कुणालाच आशीर्वाद द्याय नाही. पिराचंच पिराला पडलंय, मशीद म्हणती मला रांगवा. कुठं ना आधी लागत बसावं? सांगा, अवघड आहे का नाही? सांगा ना, काय करावा? आता लक्ष द्या माझ्याकडे. त्याच्यामुळे कुणाला आशीर्वाद लागत नाही. तुम्ही सांगतो, आशीर्वाद शाप कुणाचा बी लागत नसतो. त्याला अधिकारी संत लागते, त्याला महापुरुष लागतात. आमच्यासारख्याच्या आधी कुणाचा अधिकार नाही, काय नाही, काय नाही. त्याच्यामुळं लागत नसते. आणि आमच्याकडे बी चौकशी करीत बसायत नाही. आम्ही महाराज आहेत, आम्ही संत नाही. कोणत्या बी संत नाहीत आम्ही. आम्ही आपलं महाराज आहेत, आम्ही आपलं सेवा करतो, बाकी दुसरं काय नाही. ते कृपाळू आहेत, त्यांच्याकडं कायम कृपा आहे. आणि दुसरा शब्द वापरला संत सज्जन आहेत. कसलेत? सज्जन शब्दाचा अर्थ करत असताना सकाम जनाहा इति नाम सज्जनाहा, म्हणजे स्वतःच हे बघा, आपल्याकडं अधिकारी शब्दाचा अर्थ करत असताना, अधिकारी शब्दाचा अर्थ करत असताना काय केला? संत अधिकारी म्हणल्यांना, बरोबर पण महाराज? संत अधिकारी. मग अधिकारी शब्दाचा भारत महाराज अर्थ आपल्या शास्त्रानं असा केला. महर्षी पाणिनीने अर्थच केला. काय? महर्षी पाणिनीने व्याकरणशास्त्रामध्ये अधिकार शब्दाचा अर्थ केला. म्हणले आदि उपसर्गपूर्वक डुकरी करणे अर्थाचा धातू आहे, त्याची प्रक्रिया, त्याचं नाव अधिकारी. आदी हे उपसर्ग आहे. आपल्याकडे 22 उपसर्ग सांगितले शास्त्र, तुमच्या कामाचं नाही, ऐकून ठेवा. 22 प्रकारचे उपसर्ग आहेत आणि 22 उपसर्गाला प्रत्येक उपसर्गाचं सूत्र वेगळं आहे. त्याच्यात आदीचं सूत्र वेगळं आहे. आदी उपसर्गच आहे 22 पैकी एक, पण त्या उपसर्गाचं सूत्र मांडलं महर्षी पाणिनी. काय? आदीचं सूत्र काय? किम नाम अधिकार. अधिकाराचा अर्थ करत असताना असा अर्थ केला, स्वदेशे शून्यत्वे सती उत्तर उत्तर बोधजनकत्वम इति नाम अधिकारत्वम. म्हणजे काय? स्वदेशे शून्यत्वे सती आणि उत्तर उत्तर बोधजनकत्वम, स्वतःसाठी जे शून्य आहेत आणि येणाऱ्या उत्तर काळात समाजाला बोध करणारे जे जनक आहेत, त्यांचं नाव अधिकारी. आणि संत अधिकारी आहेत. कळायला लागले का माझं बोलून? कारण त्यांचं जगणं हे नेहमी दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी जगले नाहीत कधी. हां आता लक्ष द्या माझ्याकडं. त्याच्यामुळं त्यांना सकाम जनाहा इति नाम सज्जनाहा. पहिला शब्द वापरला ते कृपाळू आहेत. दुसरा शब्द वापरला सज्जन आहेत. कृपाळू सज्जन, तुम्ही संत जन. आता ह्याच्यातून एक शिकायसारखं आहे. आता हे देवाकडे गेलेत, पण डायरेक्ट संताकडे गेले तुकोबर आहे, पण डायरेक्ट कामाचं बोलत नाही. गेल्या गेल्या कामाबद्दल बोलायचं नाही. आधी त्यांच्या तब्येतीची विचारपूस, फुगवा फुगवी, बा तुमचं काम असेल, तुम्ही असेल. ही येडे फोन करते, तुमची सुपारी किती, त्याच्यामुळे रुपया कमी होत नाही. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? अरे पद्धत असते ना महाराज, कसं आहे तब्येत हे बरी का? आम्ही तुमचे कीर्तन ऐकत असतो. लई महाराज तुमच्यासारख्याची गरज आहे हो आम्हाला. तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून कुठंतरी समाज सुधारायला आहे. तारकीचं बोलायचंच नाही काय. धन्यवाद धन्यवाद आम्ही म्हणणार, बरं आहे बरं आहे, लई धावपळ आहे. आम्ही गोड बोलणार, गोडच बोलतोच ना. सुपाऱ्या विचारले काय बोला? हां मी गावाल्या कुळी होय सुपाऱ्या घ्यायला. हां महाराज बाबा बरं महाराज इकडं खामगावकडं कधी आलात तर इकडे शेगावला गजानन बाबाच्या दर्शनाला कवा येत असताल की?
हा येतोय गजानन महाराजाच्या दर्शनाला. आता मी 10 तारखेला येणार आहे गजानन महाराजाच्या दर्शनाला. काय म्हणतात 10 मार्च? हां 10 मार्चला शेगावजवळ कीर्तन आहे माझं. मग असं करा, गाव इथून नाही म्हणलं तरी गजानन महाराजात शेगाव किती किलो 40-45 किलोमीटर आहे महाराज. दर्शन करा, जेवाय आपल्या इथं या. अहो पण मला सकाळचं कीर्तन आहे तिथं. सकाळचं कीर्तन झालं की इथं जेवा. 5 वाजता जेवण रेडी ठेवतो. आमच्या भागात तुम्ही यायला, तुमचे पाय आमच्या घराला लागायला आमचं कल्याण झालं. आपण म्हणले जेवणाचं बारीक सप्ताह आहे आमच्या इथं. तर 12 वर्ष झालं आमचे सप्ताह आणि 11 तारखेला नेमकं शेवटचं कीर्तन आहे. मग आता तुम्ही अनिशाने यायच लागला तर मग कुणाची तारीख घेत नाही. जेवण करा, कीर्तन करा, चला तर समृद्धी जवळ आहे, इथून तर चटणी गायचं. काय पैशाचा संबंध आहे का बोलायचा? काही ही थोबाड नीट ठेवा लागतं, सगळं व्यवस्थित होतंय. ही भारत बोरकर कोण शिका ही ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? ही तोंड नीट ठुलं आमच्या भारत महाराजांचं म्हणजे सगळ्याला धरून मिळवून मिसळून बोलणं. आणि हीच माणसं सक्सेस होतील. बरं त्यांना बरोबर आहे का नाही सांगा? सक्सेस व्हायचं असेल ती थोबाड नीट ठेवा लागते. आपल्या थोबाडात कसं आहे, आपलं काही माणसं, मी नेहमी सांगतो महाराज भारत महाराज, आपल्या माणसाला बोलणं शिकायला 2च वर्ष लागते बोलणं शिकायला. पण कुठं काय बोलायचं हे शिकायला उभं आयुष्य निघून जातं. पण आमच्या भारत महाराजांनी आयुष्यात माणसं कमवले महाराज. तेवढे माणसं कुणीच कमवले नाहीत. आज भरत महाराजाचं नाव घ्यायचं तर एका दमात सगळ्याचे नाव घेत होते का नाही सांगा? बघा महाराजाचे डोळे भरून आले. का सांगायलोय? पैसे किती कमविले हे अजिबात महत्वाचं नाही. अण्णा माणसं किती कमवले. वाक्य सांगू कळण्यासाठी, सिर्फ इंसान होना जरूरी नहीं, इंसान के अंदर इंसानियत होना भी ज्यादा जरूरी है. फक्त माणूस बनणं गजानन महत्वाचं नाही, माणसामध्ये माणुसकी शिल्लक असली पाहिजे. आणि माणसात माणुसकी असणारे आमचे भारत महाराज आहेत. मी काय विनाकारण कुणाची स्तुती करीत नाही महाराज. आपलं बोलणं चांगलं ठेवावं लागतंय. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. ओ संत मायबाप तुम्ही कृपाळू सज्जन. बरं तुमच्या ही ध्यानात आहे का आपलं काम आपला निरोप देवाच्या कानावर घालायचं? ही ध्यानात आहे का नाही? आणि ही आता पहिल्या चरणात काहीच नाही. पहिल्या चरणात फक्त फुगवा फुगवी. तुम्ही असे, तुम्ही तसे, तुमचं असे, तुमचं तसे असं बोलावं लागतंय. लक्ष द्यायला लागलंय का नाही? आणि मग विचारलं बरं एवढं वर्णन करायला काही होतं का? काही नाही. एवढे किंवा हेची कृपादान तुमची मज. आम्हाला शेवटच्या दिवशी तुमच्या कुणी एवढंच दान द्या. काय द्या? आमचं जी 12 वर्षाची निमित्तानं सप्ताह जी केलाय, आता सप्ते जगात लय चालू आहे. भारत महाराज किती कार्यक्रम चालू आहेत. पण आता देवानं कुणाकुणाचं ध्यानात ठेवावा. पण त्याची एक सवय आहे ना, आठवण करून दिली की काम होतेत ना. मग एवढं काम तुम्ही करा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, तुम्ही द्यावी पांडुरंगा.
आठवण तुझी द्यावी पांडुरंगा द्यावी क्या बात आहे. टाळी वाजवा एकदा. काही का असं नाही, एकाच्या चेहऱ्यावर झोपीचा वानवाळा नाही, भुकीचा नाही, अर्ध्या बटाट्यावर टोका टोका बघायला लागलीत माणसं. आम्ही भजनानंदी माणसे, त्याच्यामुळे भजन प्रिय आहे आम्हाला. लक्ष द्या माझ्याकडे. आठवण तुम्ही ओ कृपाळू सज्जन संत मायबाप, एक काम करा. काय? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आमची त्याला काय करून द्या? आठवण करून द्या. म्हणाव देवा, हा देवा. आता कंचनपूरचा शब्द ध्यानात ठेवा. अशी आठवण तुम्ही, त्याला चाल बी तशीच लावा लागते तर मजा येते. द्या मी पांडुरंग. त्याला हे नाही जेवण, आठवण अशी आठवण द्यावं लागते. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग. आणि ते शब्द किंवा माझी ना, मग किव काकुलती येऊन सांगायचं म्हण, तसं तेवढंच जमलं पाहिजे का नाही? होय, जमलं पाहिजे का? किंवा माझी सांगा हो अशी तिथं अशी हात जोडले पाहिजे. काकुलती आठवण तू. आपल्याला काम करू. हा बघा, उसने पैसे घ्यायचे म्हणले असंच करावं लागतंय का? हे दिरे मला असं जमतंय का? हा, परत देताना जमतंय समजा, पण घेताना जमतंय का सांगा? सरास हीच बोंब आहे. काय पळून चालू काय? पैसे पैसेच का? पैशावले अवला झालेलं आहे दिल म्हणून. आणि घेताना दिरे दिरे कळायला लागले का नाही? आपल्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण कुणाचा 1 रुपयाचा तळतळाट नसावा. कधी तळतळाट घ्यायचा नाही कुणाचा. पचतच नाही कुणाचं, अजिबात पचत नाही. म्हणजे आपल्या लोकांना घाण सवय लागल्या तर म्हणजे आपलीच लोक असतात महाराज. आपल्याला त्रास देणार दुसरे नसतात. मी एक वाक्य नेहमी सांगतो, तुम्हाला लक्ष देऊन ऐकलं तर कळलं. कोई कुत्ते अपने होते तो कोई अपने ही कुत्ते होते. वाक्य एकच आहे. काही कुत्रे आपले असते तर काही आपलेच कुत्रे असते. काय करायचं सांगा? त्याच्यामुळे घर के अंदर जी भर के रोना, लेकिन दरवाजा हसकर खुलना. आई कळायला लागले? घरामध्ये तिकडे मरूच तर रडायचं, काय नाही, नवरा बायकोची बॉक्सिंग का व्हायना, पण दरवाजा उघडत असताना हसत हसत दरवाजा उघडायचा, कारण दारात काही कुत्रे उभेच आहे तुमचं कुटोर आलंय बिघडलेलं बघायला. कळालं? त्याच्यामुळं काही हो, तिकडे दुनियादारी काही हो, काही घेणं देणं नाही. हसत हसत दरवाजा उघडायचा. आणि शेजारी पाजारी जर दारात उभे असले तर बायकोला गोड बोलायचं, पिल्लू बा येऊ का? जळून जळून राग झाली पाहिजे शेजाऱ्याची. लक्ष द्यायला लागले का नाही? दलिंदर मला राग येते काही माणसाचा. दुख इस बात का नहीं कि कोई लोग कुत्ते निकले, दुख तो इस बात का है कि कुत्ते निकल कर भी वफादार नहीं निकले. कळते माझं बोलणं? ही सगळ्यात शोकांतिका, महत्वाची शोकांतिका ही आहे की आपली माणसं आपले पाय ओढतात. ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून मी एकच विनंती करेन, आपल्या माणसाने आपल्या माणसाला मोठं म्हणलं पाहिजे. आपण नावं नाही ठेवले पाहिजे कोणाला, अजिबात नाही. साठे महाराज चुकत असले तर बोरकर महाराजांनी, पांडुरंग महाराजांनी मला बैठकीत सांगायचं, पण कौतुक ही समाजात करायचं. चूक आपली सांगायची विशाल, पण कुठं माणसात नाही सांगायची, ते कुठं एकांतात. आणि कौतुक 4 चौघात करायचं. हे ध्यानात ठेवा. पण आपले लोकांना ते जमत नाही. अहो, एखादा पुढं चालला तर आपण त्याला आदरानं हात जोडले पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. आपल्याला ती जमत नाही महाराज. त्याच्यामुळे टेन्शन घेत जाऊ नका, कशाचं टेन्शन घेऊ नका. मी तर कशाचं टेन्शन घेत नाही. मरे मस्ती केली जिताव, मी माझ्या आनंदात असतो. कुणाला आपलं कीर्तन पटू नाही पटू काय नाही, आपण काही कुणाच्या दारात गेलेलो नाहीत, काय नाहीत. लक्षात आलं का नाही? आणि मी टेन्शन बी घेता. माझ्यावर बी जळणारे लोक होते, तेव्हा बी होते, आता बी आहेत. जळणाऱ्या लोकांकडे नाही लक्ष देत, जास्त जळविता येईन असे प्रयत्न करायचे. आता मी गावातले लोक माझ्यावर जळत येत ना काही, मी गावाकडे 15 दिवसाला नवी गाडी घेऊन जातो. मी गावात राहत नाही. गावात राहायचं नसतं बरं. त्यांना शहाण्यानं इज्जत राहावं असं वाटत असेल तर गावाच्या बाहेर राहायचं असतं. हां,
हा सांगतो की मी खरं खरं म्हणजे भारत महाराजाला माहिती सगळा माझा आहे. 15 दिवसाला गावाकडं नवी गाडी, इनोवा, फॉर्च्युनर, इंडिवर. परदेशी पवन मी 3.5 कोटीची गाडी घेतली ती. ही राज ठाकरे काय ती लँड, हां लँड रोवर ती गाडी 3.5 कोटीची गाडी. नसती राग जळून गावातलं. तुम्ही म्हणता 15 दिवसाला बदलितो का? बदलीत नाही. ही तुमच्यासारखी माणसं येतात ना माझ्या, बाबा गाडी घेतली, गाडीला पाय लावा. पाय कशाला? शरीरमध्ये ठेवतो, 2 दिवस दी घ्यायची गावाकडनीची निस्ती याडा हाणायच्या. घेतली रे ना घेतली रे, राग करायची जळून जळून. लक्षात आलं माझं बोलून? तू बैठ मेरे पास, मैं तुझे जीना सिखाता हूँ, दुख दर्द पीना सिखाता हूँ, क्योंकि मैं बातों से नहीं रातों से लड़ा हूँ. त्यांना माहीत नसतं, बाकीच्या लोकांना काय माहीत नसतं. त्याच्यामुळे अजिबात तुम्हाला सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. आपलं आपलं मस्तीत राहायचं, आनंदात राहायचं. कशाचं ते आणि हे प्रेम हे बंद करत असलं. प्रेम काही खरं नसते पोरं. हे काही खरं दलिंदर माणसं आहेत. माझं तिच्यावर एवढं प्रेम आहे, 2 तास मला बोलती बापाला मेळ नाही. बापाची झाली नाही ती तुझी कधीच होणार. लक्षात आलं माझं बोलणं? बापाची झाली ती तुझी कधीच होणार नाही, हे लक्षात ठेवा. अजिबात नाही. आपल्या बायको प्रेम करायचं, आई वडिलांवर प्रेम करायचं. माना की मोहब्बत जरूरी है, लेकिन माँ बाप से ज़्यादा भी नहीं. कळलं माझं बोलणं? आता मी आहे महाराज, माझे महाराज कुणावर प्रेम नाही, काय नाही. आपल्या बायकोवर प्रेम आहे. इमानदार. नंबर 1 बायको आपल्याला, एकदम टेन्शन नाही. 2 लेकर आहेत, 1 बायको आहे. मी बीड जिल्ह्यातला आहे, परळी कडला. त्याच्यामुळे मला सांगावं लागतं एक आहे म्हणून. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकी आराम करा. लक्षात आलं का नाही? गजानन लाईव्ह दाखवायलाच का काय? हा नाही म्हणजे परळीला जाईन म्हणून म्हणलं, बाकी काही नाही. तसलं काही करू नको, इकडे लक्ष द्या. फोनला कळालं का? ताई कळालं का? रत्नाताई कळालं का? हा मग बरं आहे. विठ्ठल बघा माझ्या, त्याच्यामुळे टेन्शन घे. आणि अजून एक वाक्य सांगू, शेवटी आपली बायकोच आपल्या कामाला येत असते. अण्णा 2 गोष्टी आहेत भरत अण्णा, मी वाचल्या परवा. 2 गोष्टी आहेत संसार सुखाचा करण्याच्या. पत्नीनं पतीच्या कष्टाची दखल घेतली पाहिजे. पत्नीनं पतीच्या कष्टाची दखल घेतली पाहिजे, की आपल्यासाठी रात्रंदिवस आपला नवरा वनवन करत फिरतोय, तर दखल तुम्ही घेतली पाहिजे. आणि पतीनं पत्नीच्या त्यागाची दखल घेतली पाहिजे, ती सगळं सोडून आपल्याकडे आली. त्याच्यामुळे तुम्ही तिच्याबरोबर गद्दारी करायची नाही आणि तुम्ही पतीबरोबर गद्दारी करायची नाही. जगात काही झाला हरकत नाही, आपल्या नवऱ्याचा विश्वासघात कधीच करायचा नाही, कारण तो आपल्यासाठी रात्रंदिवस घाम गाळतोय. कधीच करायचं नाही. माझ्याकडे लक्ष द्या. शिवमहापुराणात त्याच्या फार सुंदर कथा आहेत. आता मला वेळ नाही ते सांगायला, माझे 2 तास झालेत. पण शिवपुराणात असं उल्लेख आहे अण्णा, शिवपुराणात. आता इकडे कथा असल्यावर मी तुम्हाला कधी कल्पना देईल नक्की, की आता माझी तामिळनाडूला कथा झाली. म्हणजे रत्नाताईनं तिथली बातमी, इकडं बातमी तयार केली होती. तामिळनाडूला कथा होती 8 दिवस शिवपुराणात असं आहे ताई, तुमच्या बाजूने शिवपुराणात असा उल्लेख आहे की या जगातल्या प्रत्येक पुरुषाची अण्णा इच्छा असते की पत्नी फक्त माझीच असली पाहिजे. असते, कुणाची नाही सांगा. शिवपुराणातली चंचुला बिंदुक चरित्र आहे. पत्नी फक्त माझीच असली पाहिजे. मान्य महादेव महाराज, पत्नी फक्त आपली असली पाहिजे. बरोबर आहे का नाही? कारण जीवन में सबसे बड़ा व्रत क्या होता है? तो जीवन में सबसे बड़ा व्रत होता है कि किसी एक का होकर रहना. प्रेम का मतलब क्या? प्रेम की परिभाषा क्या? प्रेम की व्याख्या क्या? प्रेम की कोई व्याख्या नहीं, प्रेम की कोई जाति नहीं, प्रेम की कोई परिभाषा नहीं. प्रेम की कोई व्याख्या होती, कोई जाति होती, कोई लिपि होती तो केवल आंसू बहाना है. हमारा प्रियतम जहां भी है वहां पर वो खुश देख के आप खुश हो जाना, इसी का नाम प्रेम कहलाता है. किसी ने मुझे पूछा कि महाराज जी नेचर और सिग्नेचर कभी बदलते नहीं. नेचर और सिग्नेचर कभी बदलते नहीं. मुझे बड़ी हंसी आई. मैंने कहा कि बेटा नेचर और सिग्नेचर दोनों ही बदल जाते हैं. उंगली को चोट लगी तो सिग्नेचर बदल जाते हैं, दिल को चोट लगी तो नेचर बदल जाते हैं. लक्षात आलं माझं बोलणं? त्यामुळे ह्या गोष्टी सांभाळायच्या, नक्की सांभाळायच्या महाराज. लक्ष द्या. आणि आता तुमच्यासाठी तुम्हाला सांगितलं मी, आजपर्यंत जे झालं असेल ते झालं असेल. तुम्ही माझं नाव टाका यूट्यूबला. आणि आमचा गजानन महाराज आता माझी 7 दिवस कथा शूटिंग करायला होता. नगरची कथा भव्य दिव्य झाली. गजानन महाराजाचे व्हिडिओसुद्धा असतील की तिथं 10,000 लोक राहायचे, 10,000 कथेला. आणि तिथं मी सांगितलं की जगातल्या प्रत्येक पुरुषाची इच्छा आहे की प्रत्येक पत्नी फक्त माझीच असली पाहिजे. मान्य यांना अडचण नाही. पण शिवमहापुराण असं म्हणतंय की हा नियम पतीसाठी सुद्धा लागू आहे. कळलंय का नाही कळलं तुम्हाला? कळलंय का नाही कळलं? अरे बाबा, आपल्याला तिनं वर बघितलेलं जमत नाही,
तिला कुणाला बोलल्याला जमत नाही का, आपलं मन दुखावलं जातं. मग आपल्या बायकोला बी मन आहे. दोघांसाठी दोन गोष्टी सांगतो, दोघांसाठी. पहिल्यांदा तुमच्यासाठी सांगतो. माय झालं माझं कीर्तन, पता नाही किसी मोड पर फिर मुलाकात होगी, माहीत नाही आपली भेट कुणा होईल. दोनच गोष्टी यांना दोघांसाठी सांगतो भारत महाराज, आणि पूर्णत्वाकडे जातो. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, औरत वो नहीं जो 1000 मर्दों को दीवाना करे. पुन्हा ऐका, औरत वो नहीं जो 1000 मर्दों को दीवाना करे, औरत तो वो होती है एक ही मर्द को 1000 बार दीवाना करे. 1000 लोकांच्या प्रेमात पडते ती पत्नी नसते, बायको नसते. आपल्या पतीला 1000 वेळेस आपल्याच प्रेमात पाडते, तिचं नाव पत्नी असते. आणि तुम्हाला सांगतो मौत का तो नाम बदनाम है, तकलीफ तो सिर्फ जिंदगी देती है. बीबी का तो नाम बदनाम है, तकलीफ में बीबी ही साथ देती है. त्याच्यामुळे लफडे बंद करा, व्यवस्थित राहा, आपली बायको सांभाळा, आपले लेकरं बाळं सांभाळा, आनंदानं राहा, प्रेमानं राहा. माझ्या बोलण्याचा राग येतोय, पण माझं बोलणं चुकीचं आहे का? महादेव महाराज चुकीचं, परमेश्वर महाराज चुकीचं आहे? खरं आहे का खोटं आहे सांगा कैलास महाराज? पैसे घ्यायचेत मला, मी लबाड बोलत नाही. लक्षात आलं का नाही? खरं आहे माझं. हा जरी विनोद वाटत असला तरी माझ्या गोष्टी खऱ्या आहेत. माय तुम्हाला सांगतो, लोकांनी आपल्याबद्दल बोलू द्या. एक फार सुंदर वाचलं होतं, क्यों ना बदलू मैं तुम वही हो क्या, क्यों ना बदलू मैं तुम वही हो क्या, चलो माना मैं गलत हूं लेकिन तुम सही हो क्या. आम्हाला वाईट मानणारे तरी तुम्ही कुठे चांगले. आणि लोकांचं कसं अण्णा माहिती का, तुमच्यासाठी सांगतो, स्पेशल भरत अण्णासाठी सांगतो. हर किसी की जरूरत में नंगे पाव पहुंचे हम. करणार नाही पण लक्ष द्या. हर किसी की जरूरत में नंगे पाव पहुंचे हम, लेकिन जब हमारी बारी आई तो सबके यहाँ बहुत बारिश हो गई. नाही कळणार तुम्हाला. सगळ्यासाठी बिगर चपलाचे धावून गेलो होतो आम्ही, पण ज्यावेळेला आमच्यावर वाईट वेळ आली ना, सगळीकडे पाऊस पडला होता, कोणी बाहेर निघलं नाही. नाही कळलं माझं बोलणं? त्यामुळे हमने तो सहना सीख लिया, इसलिए कुछ ना कहना सीख लिया. बोलते तो बात और बिगड़ जाती, इसलिए चुप रहना सीख लिया. लक्षात आलं? मस्त राहा, आनंदी राहा, जीवनाचा आनंद घ्या. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, मी कधीच कुणाच्या नादी लागत नाही, अजिबात नाही. कुणाचं एक नको, मला शिव्या द्या, वाईट म्हणा, काय म्हणायचे म्हणा. मला एक जण मला त्यानं तुम्हाला तोंडावर शिव्या दिल्या, तुम्ही काहीच बोलला नाहीत. मी म्हणलं शिव्या का होईना त्यानंच दिल्यात, मी काहीच दिलं नाही. एवढं निर्लज्ज होऊन राहिलं तर चांगलं होतंय बघा, नाही तर नाही. लक्षात आलं का नाही? मी आपला अण्णा, दादा, बाई, ताई, आई म्हणायचं, गोड बोलायचं, पैसा कमायचं, दुनिया चुलीत जाऊ. महाजन भारत महाराजात शिका. लक्षात आलं का? सगळ्याला गोड बोलायचं, काय करायचं? वळई पेटलेली पळीनं पाणी टाकून इज्जत नसते. लक्षात आलं का नाही? सगळ्यावर प्रेम करायचं आणि आनंदानं राहायचं. लक्षात आलं माझं बोलणं? त्यामुळं मस्त राहा, नाराज होऊ नका, काही नका. देवाला आठवण करून देण्याचं काम संतांनी केलं. आणि संत म्हणतात, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आणि आठवण करून देत असताना आमचं कंचनपूर लय पैशावालं लय असेल तसे म्हणू नका बरं का. किंवा माझी सांगा काकुलती, केव काकुलती आलते म्हणाव. आणि जर विचारलं कंचनपूरचा परिचय काय आहे, तर परिचय देत असताना लय श्रीमंत म्हणू नका. मग काय द्यायचा परिचय? अनाथ पराधी पतित परिपाय वेगळा नका करू, परिपाय वेगळा नका करू, परिपाय वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही कशी गेले काही लक्षात राहिलं नाही. बरं, माझं आत्ता घड्याळकडे लक्ष गेलं, म्हणलं 10:30 वाजले ना. 10:30 किती वाजले? 10:30 वाजले का नाही? पण मेळ तरी लागला का? सांगा, खरं सांगा, बोर तरी झालं का? 2 तास कसे गेले मेळ नाही. आता ऐका, हरी परिचय. अनाथ अपराधी पतित आगळा. अनाथ होते म्हणाव कंचनपूरचे लोक,
पतित आहेत म्हणाव, गरीब आहेत देवा, साधे भोळे माणसं आहेत देवा, 12 वर्षापासून सप्ताह केलाय देवा. देवा एवढं ऐका यांचं, परी पाया वेगळा नका करू. गरीब माणसं आहेत म्हणावं, मुपश्री म्हणतात पण म्हणाय काय अडचण आहे आपल्याला, बरोबर आहे का नाही. पाया वेगळं, देवापेक्षा तर गरीबच आहेत का नाही आपण सांग. त्याच्यामुळं देवाला म्हणाव, हे कोण कोणाला सांगायला माहिती, तुकोबराय संतांना सांगायले, तुम्ही असं देवाच्या कानावर घाला. लक्ष द्यायला लागले का नाही, कारण शेवटचा दिवस आहे ना, कानावर घालावं लागेल ना. देवाला म्हणाव, गरीब माणसं आहेत, परी पाया वेगळा नका करू. कमी जास्त झालं असलं तर पाया वेगळं करू नका, तुम्ही तेवढं निरोप कानावर घाला. कारण खरं म्हणजे महाराज सप्ताह असं केलाय की त्याला नो चॅलेंज सप्ताह, म्हणजे एवढा परिसरात एवढा मोठा सप्ताह कुठं नसेल एवढा सुंदर सप्ताह. फक्त एक मंडप बी कसा दिलाय महाराज, बिगर मंडपाचे नुसती लाकडं रवल्यावर निरवलंय का नाही, वेगळाच मंडप आहे का नाही तर सांगा. मंडप वेगळाच आहे, का पडत नाही, नुसता मंडप दिलाय. कसं केलंय मला मिळणं आल्यापासून विचारत आहे मी, नेमका असा कसा मंडप आहे म्हणून लक्षात यायला लागलंय का. हा ही काल्यासाठी असेल, मग ही पहिलं नव्हतं, आम्ही नुसतंच असंच उभा केलंय का काय, हो ना, लाकडं उभा केलं. बरोबर आहे, उद्या सकाळी उन्हात बेजारी होण्यापेक्षा आपलं उरून कापून टाकलेलं बरं आहे. लक्ष नाही तर सकाळी 7ला जर सुरू नाही, पण एवढ्या लवकर होणार नाही इकडं. आमच्याकडे पहाटे 4ला असतं कीर्तन काल्याचं. कितीला असतं भारत, आपल्याकडे पहाटे 4 ते 6, 6 ते 8 हायस्ट, याच्या पलीकडे जात नाही आमचं. आमच्याकडे दिवस निघाय पंगत बसली पाहिजे तर त्याच्यात मजा आहे. मोतीराम महाराज, मारुतराव महाराज यांच्या परंपरा आहेत. पहाटे 4ला सुरू होतं काल्याचं कीर्तन, 6ला तर जिकडं तिकडं. लक्षात आलं, रात्रभर कीर्तन परंपरा. 8ला संध्याकाळी सुरू झाला, आज 8ला, तर ते सकाळी 6ला संपते कीर्तन. त्याला चक्री म्हणतात. हे झालं की ते झालं की ते, फक्त टाळकरी बदलायचे, महाराज बदलायचे, माणसं उठते जात, त्याच्या आवडीनुसार चालतंय पुन्हा. लक्षात आलं का नाही, यात्रा असती मोठी. इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे की अतिशय सुंदर उत्सव आपण केलेला आहे. मला निमंत्रण दिल्याबद्दल खरं म्हणजे सौजन्य संत सेवेवाल्याचं मी मनापासून आभार मानतो. कुणाच्या घरी पपई केळी काय सफरचं खायला त्रास होतं म्हणतात, एवढं तुम्ही बळत बसविलं, पण दाबून जेवलो म्हणून मी तिकडं बी. लक्षात आलं का नाही, भाजी आणि हे तुम्हाला आता आपण आम्ही वरचं हाणलं आता सगळं, तुम्हाला काय नाही आता. लक्षात आलं का नाही, असू द्या. अतिशय सुंदर नियोजन केलं आहे, सगळ्याला धन्यवाद. आज म्हणजे 11 मार्च आहे, लक्षात आलं का नाही. आज छत्रपती संभाजीराजेंचा बलिदान दिन आहे. 40 दिवस, लक्ष द्या, 40 दिवस या धर्मासाठी छत्रपती संभाजीराजे लढले. अण्णा माहिती आहे, छातीमध्ये 4 खिळे ठोकून घेणारा येशू ख्रिस्त जर लोकांना देव वाटत असेल, माझं बोलणं कळतंय, छातीमध्ये 4 खिळे ठोकून घेणारा येशू ख्रिस्त जर लोकांना देव वाटत असेल, तर 40 दिवस या धर्मासाठी अंगाचे सालटे निघेपर्यंत लढणारा शंभूराजा देवापेक्षा कमी नाही, हे लक्षात ठेवा. शंभूराजे होते. आपण छावा चित्रपट पाहिलेला असेल. युक्तीनं लढले शिवाजी महाराज आणि शक्तीनं लढले संभाजीराजे. फक्त एकच गोंधळ झाला अण्णा, तुम्ही बघितलं का नाही मला माहीत नाही, पण संभाजीराजाला एकच गोंधळ झाला, घरातल्यांनी काटा काढला. नाही तर संभाजीराजेंनी हे वय ही ठुलेच नसते आहे तेवढे. आता लक्षात यायला लागले का बोलणं माझं. अहो कुठं, अहो नुसती माझा राग येऊ देऊ नका बोलण्याचा तुम्हाला. एका अण्णा 3-4 वर्षाच्या मुलीनं हिंदू धर्मातल्या एका बाईच्या अंगावर फक्त रंग टाकला, तर तिच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं, ती पोरगी मेली. एवढा तिरस्कार हिंदू धर्मातल्या सणाचा, एवढा तिरस्कार असतो का सांगा. बघितली असेल ना बातमी तुम्ही. एवढं पिचकारी टाकली म्हणून, रंग टाकला म्हणून. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याच्यापासून खरेदी टाळा. लक्षात आलं, खरेदी टाळा. अवघड होत चाललंय. आपल्या सगळ्या देवस्थानच्या भोवताली त्यांचीच दुकान, कुंकू विकायला बाई त्यांची आहे आणि तिच्या कपाळाला नाव कुकू नाही. राग येऊ देऊ नका माझा, मला कोण्या धर्माला बोलण्याचा मुळीच अधिकार नाही, पण मला डॉक्टर बाबासाहेबांनी माझ्या धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. मला माझ्या आणि हे धर्म टिकवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर हे धर्म टिकवण्याचं काम छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजीराजेंनी केले, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यांचा बलिदान दिन आहे. आज त्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. की खरं म्हणजे मला खूप कधी नवल वाटतं की हे जर बाप लेक नसते तर आपण हे कीर्तनसुद्धा करू शकलो नसतो.
परवानगी काढावं लागली असती, हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते हे, परवानगी मिलेगी? माझा राग येऊ देऊ नका, वाईट वाटून घेऊ नका, पण परिस्थिती सत्य आहे हे लक्षात ठेवा. सत्य परिस्थिती आहे. जरा विचार करा, आपण कुठं चाललो आहे, आपण आपला धर्म कुठं नेऊन ठेवला आहे, याचा विचार करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल. रोज आपल्या कपाळाला टिळा लावत जा, रोज कपाळाला टिळा लावत जा. आणि जरा हे शिवाजी महाराजाचं, संभाजीराजाचा फोटो, नाव गाडीवर टाकणाऱ्यांना लाजा वाटू द्या. शिवाजी महाराजाचं नाव गाडीवर टाकायचं आणि गाडी धाब्या उभा करायची. इज्जत जातीची धर्माची चालली. आपल्या धर्माला जपा, आपल्या धर्माविरोधात जाऊ नका. आम्ही आपल्या पाया पडतो. सगळ्यांना संभाजीराजेंच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करूया. उद्या आमच्या सोपान महाराजांचं सकाळी 10 वाजता काल्याचं कीर्तन आहे. महाराष्ट्रातले थोर कीर्तनकार आहेत. कुणाला संप्रदायात कुणाला केवढी बी अडचण येऊ द्या, त्या अडचण सोडवण्याचं काम सोपान महाराज नेहमी करत असतात. म्हणून व्यक्तिमत्व फार मोठं आहे. कीर्तन या दृष्टीनं मी कधी भारत महाराज सोपान महाराजाकडे पाहिलं नाही. कीर्तनकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं नाही. एक पाठीराखा म्हणून त्यांची कायम साथ असते. एक पाठीराखा म्हणून कुणाला की मनात पाप नाही. त्यांच्यासोबत बऱ्याच जणांनी गद्दारी करण्याचं काम केलं, पण त्यांचं मन निर्मळ. आपल्या गावात उद्या येत आहेत, त्यांचं स्वागत आपण करा. तसा माणूस तरुणापैकी यांना संप्रदायाला मिळणं सोपी गोष्ट नाही. मग एवढं कुणाच्या जीवनात किती संकट येऊ द्या, काही अडचण येऊ द्या, कानावर घातल्याबरोबर शांतपणानं ती अडचण सोडवण्याचं काम सोपान महाराज करत असतात. आणि म्हणून महाराज उद्या येणार आहेत. आम्ही जे आज इथं उभे त्या गादीवर, ते फक्त सोपान महाराजामुळं उभे. नाही तर लोकांनी आम्हाला मारून टाकण्यापर्यंत, संप्रदायातून हाकलून देण्यापर्यंत तयारी केली होती नाही विशाल? सांगा. पण आज आम्ही, विशाल झालं, मी झालं, आम्ही सगळे सोपान महाराजांच्या दिंडीत असतो. महिनाभर सोबत असतो. आम्हाला माहिती आहे लोक दिंडीतून पैसे कमवतात. आम्हाला सोपान महाराजांना दरवर्षी 2-4 लाख रुपये पदरून टाकावं लागतात दिंडीत. कारण 200 माणसं असते, त्यातले 150 माणसं बिगर पैशाचे असतात. आम्हीच असतो सगळे. एवढं सुंदर उद्या महाराज येत आहेत. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. माझा बोलण्याचा बोलका स्वभाव आहे. काही एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कमी जास्त तर होतंच की, होय बरोबर आहे की नाही माझे महाराज? बोलताना काही जरी एखादा शब्द चुकला असेल तर तो तुमच्या बुद्धीचा दोष आहे. मी बरोबर सांगितलेलं आहे. माझं काही चुकलेलं नाही, काय नाही. माझं काही चुकलेलं नाही. माझं एकदम बरोबर आहे. माझं काही चुकलेलं बी नाही, काही नाही. तुम्हाला लईच वाटलं, खामगावला जा, आपली बुद्धी चेक करा, कसं आहे काय बघा. कारण मी सत्य बोललेलो आहे. बरोबर आहे का नाही? हां, माझ्या जीवनात एकच चूक आहे, मी खरं बोलतोय, त्याच्यामुळे लोकांच्या नजरेत येतो. एवढंच आहे, बाकी काही नाही. मला भरत महाराज लई वेळ सांगतात, असं बोलू जाऊ नको, तसं बोलू जाऊ नको. पण काय आहे, डुप्लिकेटपणा कधी शिवलाच नाही अंगाला, कधीच नाही, जमलंच नाही. तोंडावर शिव्या देईन, बोलन, पण डुप्लिकेटपणा करता आला नाही. असं वा 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 तसलं जमलंच नाही आपल्या आयुष्यात. लक्षात आलं का नाही? मग त्याच्यामुळे लोकांच्या तोंडावर येतोय, लोकांच्या नजरेत येतोय. हालत आलं काही हो, हे बघा, सगळ्यांना आनंदान राहा, प्रेमान राहा. उद्या आपली भेट होईल नाही होईल. फकीराना आए थे सदा कर चले, खुश रहो तुम कंचनपूर वालो, हम दुआ कर चले. सगळ्याला मनापासून धन्यवाद. पुन्हा काही चुकलं असलं तर मायावटी टाका. मी असा गुंडाळून नेतो आणि उंदरीला झटकीतो. मला नेहून का करायचं तुमचं तरी सांगा. काही चुकलं असेल क्षमा. महेश महाराजांना सांभाळा. महेश महाराज भागातले जवळच गाव असेल की इथं. महेश महाराजांना सांभाळा. फार त्यांची निष्ठा आहे. आणि विशाल महाराज, महेश महाराज, हे महेश महाराज दिसायला जरी असे दिसत असले तरी वाजवणं त्यांचं फार मोठं आहे. तयारीच आहे. तब्येतीवर जाऊ नका. आणि भरत महाराज पठाड्यांकडं क्लास लावायचा म्हटल्याच्यानंतर भले भले हात टेकतात, ते कोणाला जवळ येऊ देत नाहीत. पण आज महेश महाराजांना भरत महाराजांनी जवळ घेतलं आहे, म्हणजे या भागात भरत पठाडे दुसरा तयार होणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून महेश महाराजांनाही धन्यवाद. तुम्हा सगळ्याला धन्यवाद देतो. त्या सगळ्या माताताई, तुम्हाला सगळ्याला, आपल्या सगळ्याला नमस्कार. हां, सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. माझ्या वाणीला हरी पूर्णविराम. झालेली कीर्तन सेवा शांती ब्रह्म पांडुरंग महाराज, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि माझे गुरु आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम. आम्ही तुमचे उपकार कधीच विसरत नाहीत. या परिसराचे उपकार आम्ही कधीच विसरत नाहीत. कारण या परिसरानं आम्हाला गुरुवर्य संजय महाराज पाचपोर दिले, ते लक्षात ठेवा. पाचपोर महाराजांचं आज एवढं मोठं संप्रदायामध्ये योगदान आहे की संप्रदायामध्ये कुणाला कितीही अडचण येऊ द्या. आणि गोशाळेच्या बाबतीत, गो सेवेच्या बाबतीत पाचपोर महाराजांची सेवा आज फलीभूत आहे. खरं सांगू, संत आम्ही बघितले नाहीत, संत भोजने बाबा आम्ही बघितले नाहीत,
डोंगरोजी महाराज गोसेवक होते, आम्ही बघितले नाहीत, पण आम्ही पाचपोर बाबा बघितले म्हणजे आम्ही माऊलीला बघितले, हे लक्षात ठेवा. कारण त्यांची सेवा तेवढी तोला मोलाची. आज 15 ते 20 हजार गायी सांभाळण्याचं काम ते करतात. एके दिवशीची अशी परिस्थिती होती की बाबांकडं डिझेल टाकायला सुद्धा पैसे नव्हते. म्हणले अरे पैसेच नाहीत, म्हणले डिझेलला राहिले. ह्या गोशाळेला तिकडल्या रामकथेचे दिले, कीर्तनाचे इकडे यांना दिले. माझे डोळे पाण्यानं डबडबले. सेवा असावी तर पाचवा महाराजासारखी. त्यामुळे या परिसराचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाहीत. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं आम्हाला माहीत नाही, पण आमच्यासाठी दुसरे म्हणजे ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कुंभ. तेच ज्ञान आहे, ते संत आहेत, तेच देव आहेत. कारण जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणून बाबांच्या चरणी विनम्र घटना सांगितली. बाबाच्या कीर्तनामध्ये त्या दिवशी कीर्तन चालू असताना टाळ्या वाजवत असताना असाच माणूस गेला. इथं परवा दिवशी वारकरी हात जोडले आणि हरिश्चंद्र भाऊ बावस्कर हवा कीर्तनात गेले. खरं म्हणजे त्यांची परिस्थिती घरची कशी मला माहीत नाही, पण त्यांच्याबद्दल त्यांचा सोहळा चांगला करा, की कारण त्यांची कीर्तनामध्ये त्यांना जर अंतकाळ आला असेल तर बाबांनाच बोलून बाबांच्याच हातानं त्यांचा विधी करा. म्हणजे कीर्तन हे ते पाचपूर बाबाच्या हातानंच. त्यांच्या घरची परिस्थिती चांगली जर असेल तर व्यवस्थित, नाही तर आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करून त्यांचा सोहळा करा. माळकरी होते का? वारकरी होते, बरोबर आहे का नाही? त्यामुळं अंतकाळी ज्याच्या नामा आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. आमच्या कीर्तनात येणार नाही, बाबाचे तेवढे पुण्य होतं म्हणून आलं. भाऊंच्या चरणी त्या हरिश्चंद्र भाऊ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो. आणि त्यांना देवानं चांगली जागा द्या म्हणायची गरजच नाही. कीर्तनात त्यांनी प्राण सोडला म्हणजे काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. आणि देवा आमचं एवढं सप्त्याचं बी घरानं देवाच्या कान. तसं तर हरिश्चंद्र भाऊ घरानं घेऊनच गेलेत आपले. हां म्हणले मग त्यांच्याच हातानं का? म्हणले त्यांच्या हातानं सांगितलं तर देव त्यांचं ऐकल ना. तुका म्हणे तुझा निरविल्यावरी, तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, हो तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, हरी उपेक्षिता माझे मज हारी उपेक्षिता. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग, सांगा का फुलती थोडा उशीर झाला हो द्या. किंवा माझी सांगा कुळती
पांडुरंगा